नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची बातमी सगळ्यात मोठी आहे. कारण तुम्ही ही जर बातमी गमावली तर तुम्हाला कोणताही शासनाचा फायदा मिळणार नाहीत. कोणती आहे ती बातमी आपण पाहून घेऊया. आजची सर्वात मोठी बातमी प्रत्येक गाई म्हशी पाळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूपच मोठी आणि दिलासादायक आहे. कारण शासनाकडून गाई म्हशीसाठी अनुदानाचा अर्ज सुरू झालेला आहे आणि तोही चक्क अर्ध्या किमतीमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्ज कुठे करायचा, कोण पात्र आहेत, कोण कागदपत्र लागतात, किती अनुदान आहे, हे सगळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. राज्यात अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत, पण गाई म्हशीची किंमत जास्त असल्यामुळे अनेकांना अडचणी येतात. हीच अडचण ओळखून राज्य सरकारने नवीन अनुदान योजना सुरू केलेली आहे, ज्यात शेतकऱ्यांना गाय किंवा म्हैस खरेदीसाठी 50% अनुदान दिलं जाणार आहे. योजना नेमकी नक्की काय आहे? ही योजना आहे दुग्ध व्यवसाय विकास अनुदान योजना. या योजनेअंतर्गत 1 किंवा 2 गाई, 1 किंवा 2 म्हशी किंवा गाई म्हैस दोन्ही खरेदी करता येतात. अनुदान किती टक्के असणार आहे? सर्वसाधारण शेतकरी 50% अनुदान, SC ST महिला लाभार्थी 60% अनुदान. कोण पात्र आहे? राज्यातील रहिवासी शेतकरी. त्यांचं वय 18 ते 65 असणं कारण गरजेचं आहे. स्वतःच्या नावावर शेतजमीन पाहिजे किंवा भाडेपट्टीवर शेती करणं सुद्धा चालते. आधीच दुग्ध व्यवसाय करणारे किंवा नवीन सुरू करणारे. अपात्र कोण आहेत? याच्यामध्ये सरकारी कर्मचारी, आधीच या योजनेचा लाभ घेतलेली. आवश्यक कागदपत्रे काय लागतात? अर्ज करताना तुम्हाला तुमच्यासोबत कागदपत्रे हे ठेवायचे आहेत: आधार कार्ड, रहिवासी दाखला, 7/12 किंवा भाडे करार, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, जात प्रमाणपत्र लागू असल्यास, पशुवैद्यकीय सर्टिफिकेट, गाय म्हशीचा कोटेशन अंदाजापत्रक. कागदपत्र पूर्ण नसतील तर अर्ज किंवा रिजेक्ट होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. अर्ज प्रक्रिया. अर्ज करण्यासाठी 2 मार्ग आहेत. ऑनलाईन पद्धत म्हणजे काय असं तुम्हाला समजून असेल. ऑनलाईन पद्धत म्हणजे MahaDBT एक पोर्टल आहे. त्या MahaDBT पोर्टलवर तुम्ही विजिट जाऊन तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर तुम्ही जाऊन अर्ज करू शकता, किंवा मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, ती लिंक ओपन करून सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता. दुसरं म्हणजे पशुसंवर्धन विभागाची वेबसाईट, म्हणजे गाई म्हशी याची एक लिंक दिलेली आहे शासनानं, त्या लिंकवर तुम्ही सुद्धा विजिट करू शकता. आणि सर्वप्रथम म्हणजे सगळ्यात चांगलं म्हणजे ऑफलाईन पद्धत. तालुका पशुवैद्यकीय दवाखाना, पंचायत समिती. अर्ज सबमिट केल्यानंतर तपासणी, प्रत्यक्षात पाहणी होते. ती पाहणी झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल. तो प्रश्न काय आहे माहिती सांगू तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण सांगणार आहोत. कारण अर्ज सबमिट केल्यानंतर तपासणी, प्रत्यक्ष पाहणी होती, मंजुरी ही प्रक्रिया होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अनुदान कधी मिळेल? अर्ज मंजूर झाल्यानंतर आधी पशु खरेदी केल्यानंतर नंतर तपासणी होते, मग थेट बँक खात्यात अनुदान जमा होते. साधारण 30 ते 60 दिवसात रक्कम मिळते. सर्वप्रथम महत्त्वाची सूचना म्हणजे काय असेल लक्षात ठेवा. गाय म्हैस किंवा बंधनकारक 3 वर्षे पशु विक्री करता येणार नाही. खोटे कागदपत्रे दिल्यास कारवाई. फक्त अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करा. शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा फायदा. कमी खर्चात पशुधन, दूध उत्पन्नात वाढ, नियमित उत्पन्न, ग्रामीण रोजगार. ही योजना म्हणजे दुग्ध व्यवसायासाठी सुवर्ण संधी आहे. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा संदेश म्हणजे काय आहे तुमच्या सांगतो. मित्रांनो, जर तुम्ही गाई म्हशी पाळण्याचा विचार करत असाल तर आजच अर्ज करा, कारण योजना कधीही बंद होऊ शकते. जर तुमच्याने अर्ज करू वाटत नसेल तर मला तुम्ही सरळ माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं मोबाईल नंबर टाका किंवा मला प्रत्यक्ष मॅसेज करा. मी तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला या फोनवर किंवा कॉलवर मी स्वतः सांगू शकतो. जर तुमच्यानं कुठं भरणं होत नसेल तर मी सुद्धा तुमचे फॉर्म फ्रीमध्ये भरू शकतो. तर मग व्हिडिओ आवडलाच तर लगेच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान. धन्यवाद.